नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आज तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातली पुढची कविता अर्थात दुसरी कविता जिचं नाव आहे गुरु महात्म्य ही शिकवणार आहे. या कवितेचे कवी आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी आणि इसवी सन 1275 ते 1296 हा यांचा कालखंड आहे. महाराष्ट्रातील भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, ज्येष्ठ संत, योगी आणि तत्त्वज्ञ कवी म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग आणि गवळणी ही त्यांची काव्यरचना आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यांची ज्ञानेश्वरी जी आहे तिचे अनेक भाषात भाषांतर झाले. तर अशी ही ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरील टीका आहे. भावार्थ दीपिका किंवा यथार्थ दीपिका म्हणूनही ज्ञानेश्वरीला ओळखले जाते. आपल्यासमोर गुरुपौर्णिमेचं चित्र आपल्याला दिसतं आहे. तुम्ही ऐकलत की कवितेचं नावच आहे गुरु महात्म्य. तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 21 ते 30 ओव्यांमध्ये गुरु महात्म्य सांगितलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ, आणि अशा या निवृत्तीनाथांचं किंबहुना संपूर्ण गुरु जातीचं कौतुक संत ज्ञानेश्वर या ओव्यांमधून करताना दिसतात. तर संत ज्ञानेश्वरांचं चित्र तुमच्यासमोर आहे. संत ज्ञानेश्वर ठाऊक नाहीत असा एकही मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि ही जी तुमच्यासमोर दिसते आहे ती आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे. त्यांचं संजीवन समाधी मंदिर आळंदी येथे आहे आणि त्याचं हे चित्र तुम्हाला तुमच्यासमोर दिसतं आहे. तर कविता अशी आहे. सुरुवातीस मी कविता वाचन करते आणि मग तुम्हाला या कवितेचा अर्थ समजावून देते. आता अभिनव वाग्विलासिनी जिये चातुर्यार्थ कलाकामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्णकाम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. म्हणोनी जाणतेनो गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्राव गाहनी, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वरिष्ठ अशेषांचे. तर अशा या 10 ओव्या आपल्यासमोर आहेत आणि या ओव्यांमधून संत ज्ञानेश्वरांनी गुरुचं महात्म्य आपल्याला समजावून दिलेलं आहे. जेव्हा संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करतात तेव्हा ते अगदी प्रप्रथम गणेशाचं वंदन करतात, गणेशाला स्मरतात
नंतर शारदा देवीचं वंदन करतात आणि मग गुरुचं वर्णन करतात, गुरुचं कौतुक करतात आणि मग ते मूळ विषयाला हात घालतात. तर इथे या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरांनी केलेलं गुरुचं वर्णन किंवा गुरुचं कौतुक पाहायचं आहे. आता अभिनव वाग्विलासिनी जिये चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. अशी ही पहिली ओवी आहे. या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात की अभिनव वाग्विलासिनी, वाणीचा विलास करणारी अशी ही चातुर्यार्थ कला कामिनी, कलांचा विकास करणारी अशी ही शारदा देवी आहे. ती विश्वमोहिनी आहे, जगाला मोहिनी घालणारी अशी ही शारदा देवी आहे. तिला मी नमस्कार करतो, तिला मी वंदन करतो. सर्वप्रथम जरी गुरुवर कितीही प्रेम असलं किंवा गुरुबद्दल कितीही आदर मनात असला तरी सर्वप्रथम मी त्या शारदा देवीला वंदन करतो, त्या सरस्वती देवीला वंदन करतो, असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. आणि म्हणून जी विश्वाला मोहिनी घालते अशी ती शारदा देवी, जी अभिनव कलांचा विकास करते, चातुर्यार्थ कला कामिनी, अनेक कलांची जी कामिनी आहे किंवा वाणीचा विलास करणारी जी आहे अशी ती शारदा देवी, तिला मी प्रप्रथम नमस्कार करतो. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहे, जेणे तारिलो हा संसार पुरू. त्या सद्गुरूनं मला हा संसार सागर पोहून जाण्यास शिकविलं. हा संसार सागर फार कठीण आहे. या संसारात राहून सगळ्यांना सांभाळणं, सगळ्यांचं कौतुक करणं किंवा सगळ्यांना समजून घेणं हे अतिशय कठीण आहे, पण मला ते करायचं आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संन्याशाची पोरं म्हणून संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना एकेकाळी खूप छळ सहन करावा लागला. समाजानं त्यांना बहिष्कृत केलेलं होतं आणि म्हणून हे सगळं सहन करून आपलं अस्तित्व समाजाला दाखवून देणं यात मोठेपणा आहे असा विचार करून संत ज्ञानेश्वर टिकून राहिले. त्यावेळेस त्यांना त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांनी खूप मोलाचं सहाय्य केलं आणि म्हणूनच ते म्हणतात की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. माझ्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरूला स्थान आहे आणि तो सद्गुरू म्हणजे माझा वडील बंधू निवृत्तीनाथ. त्यानं मला हा संसार पुरू तारून नेण्यास शिकवलेलं आहे. या भवसागरात, संसाररूपी भवसागरातून तरुण कसं जायचं ते मला माझ्या या भावानं, वडील भावानं शिकवलेलं आहे. आणि म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. मी खूप आदर करतो, माझ्या या वडील भावाचा खूप आदर करतो. त्याच्यावर माझं अतिशय प्रेम आहे. माझा हा वडील भाऊ माझा अत्यंत जवळचा भाऊ आहे आणि त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. जैसे डोळ्या अंजन भेटे, जसं डोळ्यात अंजन भेटतं, डोळ्यांना अंजन भेटतं म्हणजेच जसं डोळ्यात अंजन घातलं जातं, जसं डोळ्यांमध्ये काजळ घातलं जातं आणि त्यावेळेला काय होतं, दृष्टीसी फाटा फुटे. म्हणजे काय तर दृष्टीला सगळं काही स्वच्छ दिसू लागतं. असं नव्हे की दृष्टीला अनेक वाटा फुटतात. दृष्टीसी फाटा फुटे म्हणजे दृष्टीला सगळं काही स्वच्छ दिसू लागतं. डोळ्यात काजळ घातल्यानंतर आपल्याला स्वच्छ दिसू लागतं, डोळ्यांना स्वच्छ दिसतं. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. आणि मग महानिधीचा खजिना आपल्याला सापडतो. डोळ्यात अंजन घातल्यानंतर, डोळ्यात काजळ घातल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसू लागतात.
आणि आपल्याला महानिधी दिसतो, प्रचंड मोठा साठा निधीचा. मग तो ज्ञानाचा निधी असेल किंबहुना संपत्तीचा निधी असेल. डोळ्यात अंजन घातल्यानंतर आपल्याला तो दिसायला लागतो. तसंच माझ्या या गुरूनं माझ्या डोळ्यांमध्ये ज्ञानाचं अंजन घातलेलं आहे, विवेकाचं अंजन घातलेलं आहे, विचारांचं अंजन घातलेलं आहे. आणि म्हणून हा माझा वडील भाऊ माझा गुरु आहे. त्यानं मला ज्ञानाचा महानिधी दाखवून दिलेला आहे आणि ते ज्ञान ग्रहण करून मी एक परिपूर्ण मनुष्य होऊ इच्छितो आहे. का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्णकाम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. का चिंतामणी जालया हाती. चिंतामणी जणू काही हा निवृत्तीरूपी चिंतामणीच माझ्या हाती गवसलेला आहे. सदा विजयवृत्ती मनोरथी, त्याची वृत्ती कशी आहे? सदा विजयवृत्ती, मी सदैव जिंकणारच, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये पॉझिटिव्हिटी म्हणतो, सकारात्मक दृष्टिकोन, तो जो आहे तो सदैव माझ्या मनामध्ये या माझ्या बंधूनं भरलेला आहे. जणू काही तो माझ्यासाठी चिंतामणी आहे, माझ्या सर्व चिंता दूर करणारा असा हा माझा भाऊ आहे. आणि म्हणून तैसा मी पूर्णकाम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. पूर्णकाम सतत मी या निवृत्तीला मनात ठेवतो, सतत मी त्याचंच स्मरण करतो, सतत मी त्याचाच ध्यास घेतलेला आहे. पूर्णकाम निवृत्ती, कामामध्ये पूर्णपणे बुडून गेलेला असा हा निवृत्ती हा माझा बंधू आहे. आणि मला तृप्त, पूर्ण काम तृप्त असा हा, कामात सदैव बुडून गेलेला, समाधानी असलेला असा हा माझा बंधू, मीही सदैव याचंच स्मरण करतो. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर आम्हा रसिकांना किंबहुना इतर श्रोत्यांना सांगतात की म्हणून तुम्ही देखील म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून तुम्ही काय करा? गुरु भजिजे, गुरुचं भजन करा. तेणे कृतकार्य होईजे, तुम्ही गुरुचं सदैव भजन करा. तेणे कृतकार्य होईजे, तुम्ही कृतार्थ व्हाल. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ सिंचने सहजे, मूळ सिंचन, झाडाच्या मुळांना पाणी घातल्यानंतर साहजिकच त्याच्या शाखांना आणि पल्लवांना संतोष होतो. आपण जर झाड तरारून उगवायचं असेल, झाड फुलायचं फळायचं असेल, झाड बहरायचं असेल तर त्या झाडाच्या मुळांना आपण पाणी घालतो आणि त्यावेळेला मग ते झाडाच्या फांद्या म्हणा, फुलं म्हणा, फळं म्हणा बहरून येतात, संतुष्ट होतात. तसं आपली जर काही कार्य व्हायची असतील तर आपण गुरुचं भजन केलं पाहिजे, गुरुला प्रसन्न केलं पाहिजे, गुरुला संतुष्ट केलं पाहिजे, तर आपली सगळी कामं होतील. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. का तीर्थे जिये त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये जेवढी तीर्थ आहेत, तीर्थ या शब्दाचा अर्थ पाणी, या त्रिभुवनामध्ये जेवढी तीर्थ आहेत, जेवढं काही पाणी आहे, तिये घडती समुद्रावगाहनी, समुद्रामध्ये अवगाहन केल्यानंतर ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. समुद्रामध्ये अवगाहन करण्याचं जे पुण्य आहे ते या त्रिभुवनातल्या सगळ्या तीर्थांमध्ये स्नान करण्याचं पावित्र्य किंवा स्नान करण्याचं जे पुण्य आहे ते समुद्रावगाहन केल्यानं मिळतं. कवी इथे सांगू इच्छितोय की या त्रिभुवनामध्ये अनेक तीर्थ आहेत, अनेक नद्या आहेत, त्या नद्यांमध्ये स्नान केल्यानं जे पुण्य मिळतं तेच समुद्रामध्ये स्नान केल्यानंही मिळतं. तुम्हाला जर सगळ्या तीर्थांपर्यंत पोचता आलं नाही
सगळ्या नद्यांपर्यंत पोचता आलं नाही तर समुद्रात तुम्ही अवगाहन करा, समुद्र स्नान करा, त्यानंही तुम्हाला पुण्य लाभेल. अर्थात समुद्र स्नान हे सर्व तीर्थांच्या स्नानापेक्षा श्रेष्ठ आहे. तसंच ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ, अमृत रस सकळ रसांच्या आस्वादनापेक्षा अमृत रसाचं आस्वादन हे अतिशय श्रेष्ठ आहे. कारण अमृत हे जगातलं अत्यंत मधुर असं पेय आहे. अमृतापुढे इतर पेयांची काहीच गोडी नाही. अमृत जितकं स्वादिष्ट तितकं दुसरं कोणतंही पेय नाही. तैसा पुढत पुढती तोची निया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. तेव्हा ज्या गुरुचं इतकं महत्त्व आहे, ज्या गुरुची एवढी थोरवी आहे, अशा त्या गुरुला मी अभिवंदन करतो. कारण तो अभिलषित मनोरुची पुरवितो. अभिलाषा म्हणजे मनातील इच्छा, तो पुरवतो. माझ्या मनामध्ये जी काही अभिलाषा आहे ती तो पुरवतो. आणि म्हणून या श्री गुरुचं मी वंदन करतो. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. आता तुम्ही माझ्या तोंडून गुरुचं महात्म्य ऐकलत, गुरुची थोरवी ऐकलीत, गुरुचं कौतुक ऐकलत. आता तुम्ही एक काम करा, मी एक गहन कथा तुम्हाला सांगतो आहे, ती कथा तुम्ही ऐका. एक गहन कथा मला तुम्हाला सांगायची आहे. ती कथा कसली कथा आहे तर ती माझ्या ज्ञानेश्वरीची कथा आहे. ज्ञानेश्वर मोठ्या अभिमानानं सांगतात की माझी ही ज्ञानेश्वरी म्हणजे सकळ कौतुकांचं जन्मस्थान आहे, किंवा विवेकतरुचं ते अभिनव उद्यान आहे. म्हणजे काय तर सकळ कौतुक, अनेक कौतुकास्पद गोष्टी तुम्हाला माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आढळतील. तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी वाचाल किंवा ज्ञानेश्वरीचं श्रवण कराल. आता अवधारा कथा गहन, अवधारा अवधान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. केवळ ऐकू नका, नुसतंच ऐकू नका, तर लक्ष देऊन ऐका. एक गहन कथा ऐका. कोणती गहन कथा तर माझी ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी तुम्ही लक्षपूर्वक ऐका, जी सकळ कौतुकांचं जन्मस्थान आहे. अनेक कौतुकं या ज्ञानेश्वरीमध्ये भरलेली आहेत. अनेक कौतुकास्पद गोष्टी माझ्या या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आणि अभिनव उद्यान विवेक तरुचे, अभिनव उद्यान विवेक तरुचं अभिनव उद्यान आहे माझी ज्ञानेश्वरी. म्हणजे अभिनव उद्यान विवेक तरू म्हणजे विवेक. विवेक या शब्दाचा अर्थ आहे सारासार विचारबुद्धी, सारासार विचारशक्ती. अनेक चांगल्या गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टींचं उद्यान, सारासार विचार, चांगले विचार माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये मी मांडले आहेत, जे संसारी मनुष्य त्यांचं ग्रहण करून, त्यांचं आकलन करून आपल्या आयुष्यामध्ये हे विचार घेऊ शकतो. ना तरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. पुढे जाऊन ज्ञानेश्वरीचं कौतुक करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की सर्व सुखांची आदी, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्व सुख सामावलेली आहेत. सर्व सुखांची आदी अशी माझी ही ज्ञानेश्वरी आहे. सर्व सुख तुम्हाला तिथे दिसतील. जे प्रमेय महानिधी, प्रमेय मोठमोठ्याल्या प्रमेयांचा महानिधी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अनेक अवघड गोष्टी मी तुम्हाला या ज्ञानेश्वरीमध्ये सोप्या करून सांगितलेल्या आहेत. आपणा सर्वांना ठाऊक आहे की ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग, अध्यात्मयोग असे अनेक योग सांगितलेले आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की सर्वसामान्यांना या गोष्टी एखाद्या प्रमेयासारख्या वाटतील, अवघड गोष्टीसारख्या वाटतील, पण त्याच मी इथे खूप सोप्या करून सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर अशा अवघड गोष्टी आयुष्य जगत असताना
आयुष्यात येणाऱ्या अनेक अवघड गोष्टी मी इथे सोप्या करून सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. नाना नवरस सुधाब्दी, नवरस, नवरसांनी परिपूर्ण अशी ही माझी ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये केवळ किचकट गोष्टींना किंवा आध्यात्मिक गोष्टींना किंवा तत्त्वज्ञानालाच स्थान आहे असं नाही, तर याच्यामध्ये साहित्यही आहे. साहित्यातले नवरस इथे तुम्हाला पाहायला मिळतील. शृंगार हा रसांचा राजा आहे, पण ज्ञानेश्वरींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये शांत रसाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. ते म्हणतात एके ठिकाणी की शांत रसू शृंगाराच्या माथी पाय ठेवतो. म्हणजे इतर कवींप्रमाणे किंवा लेखकांप्रमाणे शृंगाराला प्राधान्य न देता शांत आणि भक्तिरसाला ज्ञानेश्वरांनी इथं प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून इतर रस त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेले नाहीत असं नाही, इतर रसही तिथे आहेत. नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे, नवरसांनी परिपूर्ण अशी माझी ही ज्ञानेश्वरी आहे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ. परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ. मूळपीठ सर्व विद्यांचं मूळ तुम्हाला माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये दिसेल. परमधाम प्रकट परमेश्वराचं धाम, परमेश्वराचं घर तुम्हाला या ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळेल. परमधाम प्रकट प्रत्यक्ष परमेश्वराचं वासस्थान म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे. सर्व विद्यांचं मूळपीठ म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे. शास्त्रजाता वरिष्ठ अशेषांचे, वरिष्ठांनी जे शास्त्र सांगून ठेवलेलं आहे त्याचा जो अशेष भाग आहे किंबहुना शेष भाग आहे, उरलेला भाग आहे, तो मी या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. आपल्याकडे माझ्याही आधी अनेक वरिष्ठ लोक होऊन गेलेले आहेत. आपल्याकडे माझ्यापेक्षा थोर असे अनेक लोक होऊन गेलेले आहेत. तर त्यांनी सांगितलेलं शास्त्र जे आहे त्याच्यातून जे काही राहून गेलं आहे ते मी या माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये तुमच्यापुढे मांडलेलं आहे. तेव्हा संत ज्ञानेश्वर आपल्या रसिक श्रोत्यांना उद्देशून म्हणतात की तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरी वाचा, ती समजून घ्या आणि त्यातून अनेक विषय तुमच्या ध्यानात येतील. आणि हे सगळं करत असताना तुम्ही गुरुचं भजन करणं मात्र विसरू नका, गुरुला विसरू नका. गुरुमुळे आपण आयुष्याचा मार्ग अत्यंत सुखरूपपणे चालू शकतो. गुरुला वंदन करा, गुरुचं भजन करा, गुरुला प्रसन्न करा. जसं माझ्या जीवनात निवृत्तीनाथांसारखा गुरु आला तसाच तुमच्याही जीवनात एखादा चांगला गुरु येऊ दे आणि तुमचं आयुष्य सुखाचं होऊ दे अशी प्रार्थना त्या विश्वात्मक देवाकडे संत ज्ञानेश्वर करतात. आणि अतिशय सुंदर तऱ्हेनं विविध उदाहरणं देऊन गुरुचं महात्म्य आपल्यापुढे निवेदन करतात. धन्यवाद.